प्रकारचा मी आपणापुढे सादर केलेला आहे. आता आपण मला असं वाटते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एस-सी-आर-टीमध्ये जे काही अजून नवीन उपक्रम चालू आहे लॉकडाऊनच्या संदर्भात ते आपणा सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि त्याचा अंमलबजावणी सुद्धा किती नियमितपणे सुरू आहे ह्याची सुद्धा आपणा सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे अशा या सृजनशील, नवोपक्रमशील आणि संवेदनशील अधिकाऱ्यांसोबत हितगुज करण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहात. मला असं वाटते, की सर्वप्रथम सरांना मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो. तो म्हणजे सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. त्या अनुषंगाने आपण आपल्या बालपणाकडे जेव्हा वळून बघता, तेव्हा त्यातलं काही महत्त्वाचं तुम्हाला काही सांगावसं वाटतं का? नमस्कार. खरं तर बालपणाच्या दृष्टीनं मी किंवा आमची पिढी खरोखर भाग्यवान होती. मला सारखं वाटतं आता सुद्धा, की आम्ही जे बालपण उपभोगलेलं आहे, असं बालपण आताच्या मुलांना मिळणारही नाही, मिळतही नाही आणि भविष्यातही मिळणार नाही असं मला वाटतं. जसे दिवस फार स्वच्छंदी होते, आनंदी होते, बागडणारे असे होते आणि विशेषतः ज्या गावामध्ये मी जन्माला आलो, ज्या नदीच्या काठावर ते गाव होतं, त्या नदीचं नाव होतं वेदगंगा. आणि ह्या वेदगंगा काठावरच्या गावामध्ये बागडताना, नदीच्या काठी फिरताना किंवा दौडताना जे काही बालपणामध्ये आम्ही शिकलो, शाळेच्या पलीकडचं, ते अतिशय महत्वाचं होतं. मला नेहमी असं वाटतं, की ते आजच्या मुलांना मिळत नाही. बरोबर. खरं ते मिळायला पाहिजे. म्हणजे आता मुलं 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवली जातात. पण आम्हाला आमच्या पालकांनी हे कधी अडवलं नाही. आणि मग शेतात जाणं, नदीच्या काठी जाणं, नदीच्या पाण्यात डुंबणं असेल. आम्ही पोहायला शिकलो, आम्हाला कोणी शिकवलं नाही, आमचं आम्ही शिकलो. पालकांनी कधी काळजी केली नाही, की हा नदीकडे गेलाय, बुडेल कुठेतरी, असंही काही नाही. पण ते दिवस फार वेगळे होते. अनेक गोष्टीचा असा सगळा पट समोर येतो. की मग ऊसामध्ये जाणं, ऊस तोडणी करणं, शेतामध्ये जाणं, गुऱ्हाळाचे दिवस असायचे. म्हणजे आता गूळ कुठून येतो, तो कुठं लागतो, असे जे काही प्रश्न विचारले जातात. मला वाटतं ते गुऱ्हाळामध्ये आम्ही सगळे पूर्णपणे तिथं असायचो. म्हणजे माझ्या गावात तर 15 गुऱ्हाळं होते, त्यामध्ये त्यावेळा होती आणि गूळ बनवलं जायचं. ऊसाचा फड असायचा, शेतं असायची. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मला एक जाणवतं, की बालपणामध्ये आम्ही निसर्गाशी घट्ट होतो. मातेशी आणि मातीशी घट्ट होतो. ते आज चित्र आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या मोकळ्या प्रकारचं वातावरण भेटतं, म्हणजे जसं शाळेच्या बाहेरचं, तसं शाळेत पण तसंच होतं. शाळेमध्ये सुद्धा काय असं टाईट शेड्यूल असायचं किंवा असं असायचं असंही काही नाही. अनेक प्रसंग शाळातले आठवतात. शाळा तर पूर्वी स्वतंत्र इमारती असायची नाही. आता बऱ्याचशा मोठमोठ्या इमारती झाल्या, जशा झिरो स्कूल सारख्या, बाभळीवाडी सारख्या. पण आम्ही जे शिकलो ते शिकलो. मध्ये देऊळ आणि देवाच्या भोवती जे काही जागा असायची, त्या जागेमध्ये 1ली ते 4थीची शाळा असायची आणि त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. त्यामुळे स्वतंत्र अशी शाळेची इमारत नव्हती. पण एक गोष्ट होती, की ते देऊळ ह्याच्या मध्यवर्ती असायचं गावाच्या. आणि त्यावेळेला शिक्षक जेव्हा बाहेरून यायचे, ते शाळेत मध्यवर्ती यायचे आणि जाताना बाहेर जायचे. त्यामुळे येता-जाता शिक्षकांना पालकांची ओळख, गावातल्या सर्वांची ओळख, हे सगळं गोष्टी असायच्या. आता मात्र तसं राहिलं नाही. शाळा सुद्धा गावाच्या बाहेर गेल्या, शिक्षक सुद्धा बाहेरून यायला लागले, बाहेरच्या बाहेर जाऊ लागले. त्यामुळे कदाचित गावाचा आणि शिक्षकाचा संबंध जरा कमी येऊ लागला. आणि एकंदरीत मग खेळ खेळण्याचं म्हणजे असं वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं. आताचे काही कॉम्प्युटर समोर बसून आपण बरेचसे फुटबॉल खेळतो, टेनिस खेळतो वगैरे, असं कॉम्प्युटर समोर बसून खेळायचे काही दिवस नव्हते. आम्ही सगळे देशी खेळ खेळायचो. कबड्डी असेल, हुतुतू असेल, खो-खो असेल किंवा पाठशिवणीचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम शाळा आणि शाळेच्या आसपासची देवळं जी असायची त्याच्यामध्ये करायचो. आणि मग या सगळ्या गोष्टीतून किंवा वेगवेगळ्या सणामध्ये जी काही एकत्र जाणं मुलांचं सगळं असायचं. तर याच्यामधून फार मोकळीकता होती. निसर्गाशी एक घट्ट नातं होतं आणि प्रत्यक्ष अनुभव आम्हाला त्या ठिकाणी मिळायचे आणि त्याच्यातून बरचसं काही शिकलं.
जायचं असं मला वाटतं. आणि म्हणून ते बालपण जेव्हा मला समोर येतं, तेव्हा मला नेहमी पिंपळाच्या झाडाची आठवण येते. माझ्या तिथं सुद्धा होता गावाचं जिथं वेस संपते त्या ठिकाणी पिंपळाचं झाड होतं, अजूनही आहे. पिंपळाची पानं अशी लालसर झालेली पानं आणि वारा आला की जशी चळचळतात आणि वेगळ्या प्रकारचं एक चैतन्य त्या पानामध्ये आलेलं असतं. तशा प्रकारचं बालपण आमचं गेलं. आम्हाला कुठल्याही प्रकारची बंधनं नव्हती, काही नव्हती. कधी आई-वडिलांनी फारसे डाटलं असंही काही नव्हतं. त्यामुळे खरोखर तसं बालपण मिळायला हवं मुलांना स्वतंत्रपणे आणि ते मिळत नाही, हे मात्र निश्चित असं आहे मला वाटतं. हो सर, नक्कीच. मला असं वाटतं की मातीशी नाळ जोडलेली होती. त्याच्यामुळे समृद्ध असं बालपण तुम्ही अनुभवलेलं आहे आणि तेच अनुभव तुमच्या त्या चैतन्यदायी व्यक्तिमत्त्वामध्ये निर्माण झालेला आहे. याच्यापुढे मला असं विचारायला आवडेल तुम्हाला, की तुमच्या किशोरावस्थेमध्ये तुमचे काही रोल मॉडेल असतील. प्रत्येकाचेच असतात. तसे तुमचे कोण रोल मॉडेल होतं? खरं तर आम्ही ग्रामीण भागातून गेलेलो होतो. म्हणजे माध्यमिक शाळा सुद्धा आम्ही सांगितलीत तुम्ही निळपण सारख्या ठिकाणी. ती माध्यमिक शाळा म्हणायची का हा सुद्धा तिथेही प्रश्न होता. पण शिक्षक फार चांगले होते. म्हणजे विशेषतः आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो, त्या शाळेमध्ये एका बाजूला जनावरांचा गोठा असायचा आणि दुसऱ्या बाजूला आमचा गोठा असायचा. म्हणजे असं चित्र होतं. म्हणजे स्वतंत्र इमारत नाही, काय नाही आणि असे खडूस शिक्षक जेव्हा हे व्हायचे, रागावायचे आणि आम्हाला काही नाही आलं तर तसंच जनावरांच्या गोठ्यात जायचे, चाबूक घेऊन यायचे आणि चाबकाच्या दांड्याने सुद्धा मारायचे. अशा प्रकारचं माध्यमिक शिक्षण झालं. त्यामुळे पूर्ण खेड्यातच झालं. आणि नंतर जेव्हा आम्ही उच्च शिक्षणासाठी गेलो, म्हणजे कोल्हापूरला न्यू कॉलेजमध्ये आलो. तर तिथं तसं आम्ही बावरलेल्या अवस्थेत होतो. कारण एकदम ग्रामीण भागातून शहरात गेल्यानंतर तिथली सगळी असणारी माणसं, तिथं असणारी व्यवस्था किंवा त्या कॉलेजमध्ये येणारी सगळी मुलं-मुली, हे सगळं फार वेगळं होतं. आणि आमच्यासाठी सगळं नवीन असायचं ते. सगळं म्हणजे सगळं नवीन असायचं. आणि मग हे जे आपण आज म्हणतो, की हे रोल मॉडेल वगैरे, वगैरे हे जे शब्द नंतर मी ऐकलं हे रोल मॉडेल काय असतं ते. पण असं काही रोल मॉडेल असं आमच्यासमोर काही नव्हतं. कारण प्रत्येक क्षेत्रामधलं रोल मॉडेल वेगवेगळं असतं. असं फक्त आवडत्या व्यक्ती असतात. तर त्यावेळेला आम्ही क्रिकेटच्या मॅच बघायचो तर आम्हाला गावस्कर आवडायचा. पिक्चर बघायचो अमिताभ बच्चन आवडायचे, माधुरी दीक्षित आमच्या त्याच काळातली होते किंवा रेखाचे पिक्चर आवडायचे. म्हणजे असे फिल्म याच्यामध्ये गेलो तर तशा पद्धतीचं असायचं. पण असं काही नव्हतं, की समोर एक एक अशी व्यक्ती आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण जायचं आणि त्या पद्धतीनंच आपण पुढे जायचं असं काही रोल मॉडेल आमच्या समोर नव्हतं. तर हे सेल्फ मॉडेलच आहे असं म्हणता येईल आपल्याला. खूपच छान सर. आणि सेल्फ मॉडेल खूप उत्कृष्ट आहे, की ते इतरांना रोल मॉडेल बनलेलं आहे. नक्कीच. अ, तुम्ही एम-ए केलं आणि एम-एड केलेलं आहे असं ओळख तुमची मी करून दिलेली आहे. तर अशा वेळी एम-एड करत असताना आपल्याला शिक्षण विभागाविषयी बऱ्याच गोष्टी माहीत होतात. तेव्हा तुम्हाला कधी असं वाटलं होतं का, की मी शिक्षणातला एक सगळ्यात उच्च पदस्थ व्यक्ती, एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कधी काम करेल? असं कधी स्वप्नात कधी वाटलं होतं का? कधीच नव्हतं वाटलं, की मी या पदापर्यंत पोहोचेन असं. कारण माझी सुरुवातच अशी विचित्र झाली पुढच्या शिक्षणाची. बी-एससी मध्ये मी होतो आणि बी-एससी माझा केमिस्ट्री विषय होता. केमिस्ट्रीमध्ये मला फर्स्ट क्लास होते 67% त्यावेळेला 84 च्या दरम्यान मार्क्स मला होते आणि माझी इच्छा होती की पुढे एम-एससी करायचं. आणि म्हणून एम-एससीला अर्ज केला. आमच्या त्यावेळच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं हेड ऑफ डिपार्टमेंटनं, की केमिस्ट्रीला तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळून जाईल. तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. कारण गेल्या वर्षी 65% ला क्लोज झालेलं आहे. तुम्हाला निश्चितपणे मिळेल. आणि नंतर आश्चर्य असं झालं, की मी अर्ज केला आणि दुसरीकडे कुठंच काही अर्ज केला नाही. आणि जेव्हा मेरिट लिस्ट लागली त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये 70च्या पुढे मेरिट गेलं आणि मला ॲडमिशन मिळालं नाही. आता असं ॲडमिशन ऐनवेळी नाही मिळाल्यानंतर आता बऱ्याचशी सुविधा झालेत, अनेक कोर्सेस आलेत, कॅपॅसिटी सुद्धा इनटेक कॅपॅसिटी सुद्धा वाढलेली आहे. पण त्यावेळेला असं नाही मिळालं, करायची इच्छा असून सुद्धा. आणि मग अचानक असा समोर प्रश्न आला, की आता काय करायचं? केमिस्ट्री नाही, एम-एससी नाही तर काय करायचं? आणि मग माझ्या मनात एक विचार आला, की मी बी-एससी असल्यामुळं
कोकणामध्ये त्यावेळी BSc लोकांना शिक्षक म्हणून घ्यायचे आणि अनट्रेन्ड असलं तरी चालायचं त्यावेळी आणि अनट्रेन्डचं पे स्केल सुद्धा त्यावेळी वेगळं असायचं आणि त्यांना इतर शिक्षकापेक्षा म्हणजे BA झालेल्या शिक्षकापेक्षा BSc वाल्याला 1-2 इन्क्रिमेंट जास्त असायच्या. अशी त्यावेळीची व्यवस्था होती आणि त्यामुळे मग आम्ही तिथे जायचं असं मी ठरवलं आणि मी माझ्या वडिलांना म्हटलं, की आपण आता हे वर्ष वाया घालवण्यापेक्षा 1 वर्ष मी जाऊन येतो याच्यामध्ये, कोकणामध्ये नोकरी करतो आणि मग पुढे ठरवू आपण काय करायचं. तर त्यावेळेला वडिलांनी विरोध केला तसा, की तेवढ्या 1 वर्षासाठी कुठं कोकणात जाताय, काय करताय? त्याच्यापेक्षा काही जायची गरज नाही. पुढच्या वर्षी आपण ॲडमिशन घेऊ वगैरे, वगैरे. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये जसं मी म्हटलं, की माझं शिक्षणच मुळात पुढचं शिक्षण जे आहे हे विनाअनुदानपासून सुरू झालं. म्हणजे जसं विनाअनुदानित शाळेमध्ये मी नोकरी केल्याचं तुम्ही मला सांगितलं. तसं B.Ed सुद्धा माझं मग पुढं विनाअनुदानित झालं. त्याचं कारण एक झालं, की त्या वर्षी राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ऑगस्टमध्ये पहिल्यांदा निर्णय घेतला, की विनाअनुदान B.Ed कॉलेज द्यायची आणि मग तसं कॉलेज निर्माण झाल्यानंतर मग मी ठरवलं, की ठीक आहे. कारण इतर वेळा जर B.Edला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 वर्षाचा गॅप जातो आणि मग हा आपण गॅप जाऊ द्यायचं नाही आणि म्हणून मला ते B.Edला त्या ठिकाणी ॲडमिशन मी घेतलं. तिथून B.Ed केलं आणि मग पुढं विनाअनुदान शाळेमध्ये नोकरी केली गावाजवळच्या. पहिल्यांदा ₹150च्या पगारावर. म्हणजे पगाराच्या पत्रकावर किती असायचं ते मी बघितलं नाही. तिथं फक्त सही करून यायचो. पण ₹150च्या पगारावर मी त्या ठिकाणी नोकरीला सुरुवात केली आणि मग तिथून अनुदानित वगैरे, वगैरे असं करून पुढे आलो. त्यामुळे असं कधी वाटलं नाही किंवा शिक्षक झाल्यानंतर सुद्धा अनुदानित शाळेमध्ये जेव्हा मी गेलो आणि स्टाफ रूममध्ये जुने सहकारी जेव्हा बसलेले होते, तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असायचा, की "अहो तुम्ही BSc आहात, एवढे चांगले आहात. मग तुम्ही इकडे कशाला आलात? शिक्षक म्हणून यायचंच नाही. तुम्ही कुठं दुसरीकडे जायचं." पण नाही, मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी रुळलो पण आणि नंतर मग फार विचित्र म्हणजे काही आपण मला तरी असं वाटतं, की आपण काही ठरवून जात नाही किंवा ठरवलेलं कधी होतच असं नाही. पण मग मला शिवाजी विद्यापीठामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असतं, तिथं मी अर्ज केला आणि ते अर्ज केल्यानंतर मला एक दिवस कॉल आला. म्हणजे नोकरीला असतानाच माध्यमिक शिक्षक म्हणून अनुदानित म्हणून काम करत असताना आणि कॉल आला आणि मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलं. डेप्युटी डायरेक्टर ऑफिस कोल्हापूरमध्ये. मला काही कल्पना नव्हती, की डेप्युटी डायरेक्टर कोण असतो, काय असतो आणि नोकरीसाठी म्हणून ते नोंदवलेली. तर इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी गेलो, इंटरव्ह्यू दिली. त्यावेळेला कोल्हापूर विभागाला अशोक पाटील म्हणून डेप्युटी डायरेक्टर होते आमचे आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मुलाखतीमध्ये त्यांनी मला एक विचारलं, की तुम्ही आमच्याकडे बरेचसे B.Ed कॉलेजेस आहेत. त्यानंतर विद्यानिकेतन आहे आणि तिथं सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करायची आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जायला तयार आहात का? तर मी पटकन त्यांना म्हणालो, की मी आता शिक्षक म्हणून आहे. माझ्या गावाजवळ आहे 4-5 किलोमीटरवर. शिक्षक म्हणून जायचं असलं तर मला काही तिकडे जायची इच्छा नाही म्हटलं. पण समजा असं ADI सारखं जर काही पद मिळालं विस्तार अधिकारी करायचं. त्यावेळेला विस्तार अधिकारी म्हणजे हा मोठा माणूस आमच्या शिक्षण विभागाच्या दृष्टीनं असायचा किंवा तिथल्या शिक्षकांच्या दृष्टीनं. तसं काय असेल तर मी जायला तयार आहे म्हणले. मग म्हणले तसं असेल तर कुठेही जायला तयार आहे का? तर हो म्हटलं कुठेही जायला तयार आहे. रत्नागिरीला जायला तयार आहे का? हो जाणार म्हटलं. मग आता म्हणले की तुम्ही गाव सोडून जाणार नव्हता आणि आता कसं काय जाणार म्हणे रत्नागिरीला? तर जाईन म्हटलं, बदली करून घेईन. म्हणजे ते हसायला लागले, की बदली करून घेणार का म्हणे? म्हणजे मला त्याच्यातलं काही माहीत नव्हतं. कोण, कुठं नेमणूक केली जाते, कोणाच्या हातात बदली आहे. पण एक जॉब आपल्या हातात असल्यामुळे बिनधास्त बोलण्याचा आणि इंटरव्ह्यू देण्याचा माझा तो हेतू झाला आणि आश्चर्य वाटलं मला, की काही दिवसानं माझ्याकडे ती ऑर्डर आली आणि माझं सिलेक्शन ADI फॉर हायर सेकंडरी म्हणून रत्नागिरीला 1986 साली झालं आणि मी त्या ठिकाणी रुजू झालो आणि तिथून खरी शासकीय सुरुवात झाली माझ्या नोकरीची आणि मग तिथं काम करत असताना तिथल्या वेगवेगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांशी जो संबंध आला आणि त्यांनी मला जे काही प्रोत्साहन दिलं त्याच्यातून मग मला एक वाटायला लागलं, की त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या खुर्चीवर आपण कधी बसू
मला उल्लेख करावा लागेल तेवढा कुपेरकर म्हणून शिक्षणाधिकारी होते. अतिशय जेंटलमॅन होता, चांगला माणूस होता. तो मला खूप हे करायचा. बसू द्यायचा नाही. आम्ही तपासणीला शाळांच्या गेलं तर रात्री लवकर झोपलं तरी उठवायचा आणि अगोदर ही तपासणी अहवाल कसा लिहायचा, कसं बघायचं, काय बघायचं हे सगळं मला शिकवलं त्याने. आणि ते जे समोर असायचं, की या खुर्चीत मी कधी बसेन असं जे वाटलं आणि त्यानंतर मग मी बी-एससी, बी-एड असणारा माणूस त्यानंतर मी एम-ए केलं, एम-एड केलं. ही पण एक कथा आहे, की एम-एड केलं की पुढे परीक्षा देण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लागते म्हणून. पण नंतर मला कळालं, की फक्त एम-एड असून चालत नाही, प्रोफेशनल नाही चालत, अकॅडमिक चालतं. मग आता मी बी-एससी कॅन्डिडेट मी काही एम-एससी करू शकत नव्हतो एक्सटर्नली. मग मी एंट्रन्स एक्झाम दिली शिवाजी विद्यापीठाची आणि एम-ए ला घेतलं. एम-ए सोशिओलॉजी केलं आणि एम-ए, एम-एड झाल्यानंतर मग माझं नशीबच असं, की ज्यावेळी माझं एम-एड पूर्ण झालं आणि एम-ए, एम-एड मी पूर्ण झालो, त्याच दरम्यान माझे एम-पी-एस-सीची जाहिरात आली आणि त्याच्या माध्यमातून मी शिक्षणाधिकारी पदावर रुजू झालो. तेही पहिल्यांदा माझं पोस्टिंग होतं तर एस-सी-आर-टी मध्येच होतं. तिथे मी आता काम करतो तिथे. आणि मग तिथून पुढची वाटचाल डेप्युटी डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर वगैरे अशी झाली. आणि मग इथपर्यंत पोहोचलो. पण असं कधीही वाटलं नव्हतं. पण एवढं वाटलं होतं त्यावेळी, की एडीआय म्हणून लागल्यानंतर एक सारखं वाटायचं काही का असेना, या जिल्ह्याचा उपशिक्षणाधिकारी म्हणून तरी मी शेवटपर्यंत होईल. एवढी फार मर्यादित अशी अपेक्षा आणि ध्येय माझं त्यावेळेला होतं. तर चॅट बॉक्समध्ये पण एक प्रश्न आलेला आहे आणि सगळ्यांनाच एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण तुमच्या हातात कधी पण पुस्तक दिसतं. आम्ही पण 40 दिवस जेव्हा सोबत होतो एस-सी-आर-टी मध्ये, तेव्हा तुम्ही फावल्या वेळामध्ये तुमच्या हातात सतत पुस्तक दिसायचे आणि आत्ता पण तुमच्या पाठीमागे भरमसाठ पुस्तकच दिसत आहे. तर ही वाचनाची जी आवड आहे, ही तुम्हाला लहानपणापासून होती की नंतर डेव्हलप झाली? ह्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? साधारण हायस्कूल पासून ही आवड होती. थोडे घरात सुद्धा मला वाटतं 9वी असताना मी मृत्युंजय कादंबरी वाचली पहिल्यांदा. आमचं घर असं होतं, की त्याला आपण आता दुमजली, 3 मजली असं आपण म्हणतो. पण त्यावेळेला असं माडी म्हणायचे वरच्या भागात जी असते ती. तर त्या माडीवर जाऊन आम्ही ही पुस्तकं वाचत बसायचो आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ही पुस्तकं वाचायला फार आनंद यायचा. म्हणजे वर माडीवर जाऊन बसायचं, अंगावर काहीतरी पांघरून घ्यायचं असं मस्तपैकी बाहेर भरपूर धो-धो पाऊस पडतोय आणि अशा काळामध्ये अशी पुस्तकं घ्यायची आणि वाचायची एक सवय होती, आवड होती आणि तेव्हापासून थोडी होती. पण नंतरच्या काळामध्ये मला हे फार वेड लागलं विशेषतः शिक्षणाधिकारी झाल्यानंतर. मी म्हटलं की जसं ग्रंथ महोत्सव साताऱ्याला आपण सुरू केला. त्यावेळेला या सगळीकडे फिरताना एक जाणवायला लागलं की शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक शिकवतात, की पाठीमागे उभा राहतोय, ऑब्झर्व्ह करतोय. पण मला एक जाणवायला लागलं, की पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काही शिक्षक सांगत नाही, काही बोलायला तयार नाही. आणि मला सारखं असं वाटायचं, की अरे बाबा एखादा टॉपिक शिकवायचा असेल, मग मराठीचा असो किंवा आणि कुठल्याही विषयाचा असो, तर त्याच्याबाबतचं अन्य नॉलेज शिक्षकाकडे असायला पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी त्यानं शिकवल्या पाहिजे, असं सारखं वाटायचं. आणि म्हणून मग त्या ह्याच्यातून मी विचाराला आलो, की हे वाचनाची चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे, करायची आहे. आणि मग तिथे आम्ही साताऱ्यामध्ये ग्रंथ महोत्सव सुरुवात केली. आज जवळ-जवळ 20 वर्ष झाली तो ग्रंथ महोत्सव साताऱ्यामध्ये सुरू आहे. 3 ते 4 कोटी रुपयाच्या पुस्तकांची विक्री तिथे 4 दिवसांमध्ये होते. अनेक लेखक येतात. 150 ते 200 प्रकाशक स्टॉल्स टाकून असतात आणि एक माहोल असतो. आणि मग ते वाचत-वाचत जेव्हा आम्ही जायला लागलो, म्हणजे आमची त्याच्या अगोदरही होतं, नाही असं नाही. मी डी-एड कॉलेज, शासकीय डी-एड कॉलेजला असताना सुद्धा आमच्यामध्ये काही दोघे-तिघे आम्ही असे होतो, की पुस्तकं वाचनावर आमची सगळी चर्चा व्हायची. ते विशेषतः डी-एड कॉलेजचा तास झाला, की पहिल्यांदा स्टाफ रूममध्ये आलं, की माझा तास कसा झाला आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला हे आम्ही एकमेकाला सांगायचो. आणि तिथेही जुनी लायब्ररी होती. तर तिथली ही पुस्तकं घेऊन आम्ही त्यावेळी वाचायचो. पण नंतरच्या काळामध्ये पुस्तक खरेदी करणं आणि त्यातला इंटरेस्ट येत गेला आणि त्याचं महत्त्व जाणवायला लागलं आणि मग त्याच्यातून आम्ही पुस्तकं दरवेळी खरेदी करणं आणि मग ती वाचत जाणं आणि वाचनाची चळवळ जी सगळीकडे व्हावी म्हणून ती निर्माण करणं, या या फंदामध्ये आम्ही पडलो.
ओके. मला असं चॅट बॉक्समध्ये पण बरेच प्रश्न आले आहे. मुक्ता मॅडम तुम्ही काही विचारू शकता? हो. सर एक प्रश्न आहे. अधिकारीच होण्याचे आपण कधी ठरवले? त्यासाठी कोणचे मार्गदर्शन मिळाले? प्रेरणा कोणाची घेतली? मी मगाशी सांगितलं की अधिकारी व्हायचं असं काही ठरवलंच नव्हतं. जेव्हा मी केमिस्ट्रीला प्रवेश घेतला त्यावेळेला सुद्धा BSc ला खरं तर माझे वेगवेगळे हे होतं. मी 10वी नंतर सिव्हिल डिप्लोमा करायचा म्हणून मी फार विचार होता. माझी फार इच्छा होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी ऍप्लिकेशन केलं. अगदी रत्नागिरीपर्यंत त्यावेळेला पण जाऊन आलो, तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे असायचं. पण मला तिथं काही प्रवेश मिळाला नाही. नंतर माझ्या डोक्यात सारखं असायचं की एक औषध दुकान टाकावं. कारण ते सगळ्यांना उपयुक्त आहे आणि न कधी बुडीत येणारा धंदा येतो, कारण काहीपणे औषधं वगैरे अशी लागायची असं वगैरे असायचं. पण शेवटी केमिस्ट्री विषय घेतला आणि केमिस्ट्री विषय घेतल्यानंतर सुद्धा माझं खरं फिजिक्स चांगलं होतं. फिजिक्सला जास्त मार्क्स असायचे केमिस्ट्रीपेक्षा. पण ते हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणले की केमिस्ट्री घेतलं तर तुम्हाला पुढे चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणून आम्ही ते घेतलं आणि नंतर मग शिक्षक झालो. पण अधिकारी व्हायचं असं कधीच नव्हतं. अधिकारी व्हावं असं कधी वाटलं की जेव्हा मुलाखत घेतली गेली आणि मला रत्नागिरीला ADI फॉर हायर सेकंडरी म्हणून दिलं, त्यानंतर मात्र मला इथंच थांबायचं नाहीये, कारण माझ्याबरोबरचे माझे सहकारी त्याच पदावर आता रिटायर बरेचसे झाले. काही जण नंतर प्रमोशन जास्तीत गट शिक्षण अधिकारी झाले. परंतु तसं कधीच नव्हतं. पण तिथं जॉईन झाल्यानंतर मात्र मला वाटायला लागलं की आपण इथं थांबायचं नाही. या शिक्षण खात्यातल्या जास्तीत जास्त वरच्या पदावर आपण पोहोचायचं, या दृष्टीनं मात्र तेव्हापासून माझ्या मनामध्ये घर केलं आणि त्या पद्धतीने प्रयत्न केलो. 1993 साली क्लास 2 च्या एक्झामला बसलो. मी सिलेक्ट झालो नाही. मी फार अपसेट झालो होतो त्यावेळी आणि माझ्याबरोबरचे सगळे मित्र त्यावेळेस सिलेक्ट झाले आणि मी एकदम अस्वस्थ असं झालो. आणि नंतर जेव्हा 95 साली 93 साली आमची याची झाली क्लास 1 ची एक्झाम झाली आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. मला वाटतं की त्यावेळेला सिलेक्शन झाल्यानंतर मला माझ्याबरोबरचे त्यावेळी जे क्लास 2 मध्ये आलेले होते ते आत्ता शिक्षण अधिकारी झालेले. पण मी त्यावेळी वर्ग 3 मध्ये असून MPSC मार्फत क्लास 1 मध्ये आल्यामुळं आज मी डायरेक्टर पर्यंत पोहोचलो आणि डायरेक्टरची जवळजवळ 6 वर्षाचा मॅक्सिमम कालावधी मी या डायरेक्टरच्या पदावर काम करणार आहे. पण तिथे मात्र रत्नागिरीमध्ये मला जेव्हा मी त्या ऑफिसमध्ये बसलो आणि शिक्षण अधिकाऱ्याचं खुर्ची समोर दररोज जाऊन बसायचो, त्यावेळेला मात्र निश्चित वाटायचं की या खुर्चीमध्ये एक ना एक दिवस आपण बसायचं. थँक्यू सो मच सर. पंकज सरांनी हँड रेज केला आहे, मी त्यांना अनम्यूट करत आहे. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? हो सर येतो. सर माझा एक प्रश्न होता की एक शिक्षक म्हणून तुम्ही काम केलंय आणि आज शिक्षण खात्यातल्या एका वरिष्ठ पदावर आपण काम करत आहात. तर ही जी अभिवृत्ती आहे ही कोणकोणत्या अनुभवातून विकसित होत गेली किंवा तुम्हाला यामध्ये कोणत्या अनुभवांची बाबींची मदत झाली सर? आता मागच्यापासून मी बरेचसे अनुभव सांगितले त्याच्यामध्ये. कारण आमच्या घरामध्ये मुळात आई वडील शिकलेले नव्हते. वडिलांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही. पहिलीमध्ये त्यांनी शिक्षण सोडून दिलं आणि परिस्थिती नव्हती तशी शिक्षण घेण्याची त्यांची. त्यावेळची परिस्थिती मी आता नाही सांगत राहणार त्यांच्या संदर्भातली, पण एक गरीब कुटुंब होतं आणि त्यामुळे त्यांना तर तसा बॅकग्राऊंड आम्हाला काहीच नव्हता. त्यामुळं अनुभव हाच की शिक्षण हाच अनुभव. मला वाटतं की प्रत्येक माणसाला पुढे जाण्यासाठी त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणच त्याला पुढचं सगळा मार्ग दाखवतं आणि शिकवतं. व्यक्ती असतील मार्गदर्शनासाठी, शिक्षक असू शकतो, पालक असू शकतो. आणि मी जसं मगाशी याच्यामध्ये परिचय करून देताना सांगितलं, वडिलांनी फक्त एकच सांगितलं आम्हाला, तुम्ही शिका, काय शिकायचं ते तुम्ही ठरवा. मला वाटतं आजचे पालक ही भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तुम्हाला शिकवू आणि आम्ही सांगतोय तेच शिका असं करतायत. मला वाटतं त्यावेळा आमच्या आई वडिलांनी ही जी मुभा दिली, शिकायचं ते शिका, काय शिकायचं ते तुम्ही ठरवा, अशी मुभा दिल्यामुळेच कदाचित मी या पदापर्यंत पोहोचलो.
अदरवाईज त्यांनी आपली मतं लादली असती. आणि मला वाटतं गरीब कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये मुळात त्यांना त्याचं काही माहिती नसतं, पुढे काय करायचं, काय नाही, कशा पद्धतीने शिकायचं. आणि कुटुंबातली पहिलीच व्यक्ती मी होतो की जी अशिक्षित कुटुंबातली शिकलो, पुढं आलो आणि त्या शिक्षणाच्या अत्युच्च पदापर्यंत मी पोहोचलो. निश्चितपणे याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे हेच अनुभव आपल्या पाठीशी आहेत. काही मित्रमंडळी काय सांगत असतील, काही सांगत असतील, त्याच्यापेक्षा वेगळे अनुभव काही नाही. तर पुन्हा मी माझ्या प्रश्नांकडे येते. एक प्रयोगशील अधिकारी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे की शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग आणि यशस्वी प्रयोग तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत. तर तुमच्या या संपूर्ण प्रशासकीय जीवनामध्ये तुम्हाला हे असे प्रयोग करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि त्यामध्ये सगळ्यात आवडीचा शैक्षणिक प्रयोग कोणता जो यशस्वी झालेला आहे आतापर्यंत? मला वाटतंय हे उपक्रम किंवा हे करण्याची प्रेरणा, समस्या हीच प्रेरणा असते असं मला वाटतं. कारण एखाद्या ठिकाणी गेलो आपण आणि त्या ठिकाणी पाहिलं की ही समस्या आहे, तर ही समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, हा जेव्हा विचार तयार होतो तेव्हा त्याच्यातून उपक्रम सुचत जातो. की जसं मी म्हटलं की 2-3 ठिकाणी मी शाळेमध्ये पाठ पाहिल्याने मला वाटलं की आपण मुलांना दोष देतो की मुलं वाचत नाहीत. शिक्षकही म्हणतो मुलं काही वाचत नाहीत घरी, पालकही म्हणतात मुलगा काही घरी वाचत नाही. पण जर आपणच वाचत नसेल, शिक्षकच वाचत नसेल, तर मग तो तरी कसं वाचणार, असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग ते शिक्षकांच्या समोरची समस्या आहे, ती जी मला वाटलं की म्हणून त्यातून तो ग्रंथमहोत्सव निर्माण झाला. आता बरेचसे उपक्रम आता आपण घेतो आहोत, हे मी साताऱ्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना केले. विशेषतः तुमचं आता नवागतांचं जे स्वागत असतं, ते 97 साली मी सातारा जिल्ह्यामध्ये केले. त्यावेळेला गुलाब पुष्प देऊन किंवा चॉकलेट देऊन त्यावेळेला आम्ही तो स्वागताचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर स्वच्छ शाळा, सुंदर शाळाचे उपक्रम आम्ही घेतले. प्रत्येक शाळेमध्ये गार्डन असतं, अशा प्रकारचे उपक्रम घेतले. आणि अनेक प्रकारचे असे मूल्य शिक्षणावरचं पहिल्यांदाच त्यावेळेला युतीचं सरकार आलं होतं आणि त्या सरकारमध्ये मूल्य शिक्षण हा विषय पहिल्यांदा समाविष्ट केला गेला. त्यावेळेला मूल्य शिक्षणाची शिबिरं सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात घेतली. पर्यावरणाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला. बऱ्याचशा वेळा संपूर्ण महाराष्ट्रामधून पर्यावरणाच्या बाबतची ट्रेनिंग होती त्यावेळेला विषयाची. त्यावेळी सगळी शहरातल्या शाळांमध्ये वर्गखोल्यांमध्ये झाली. पण सातारा जिल्हा एकमेव असा होता की मी मायनीच्या अभयारण्यामध्ये आणि महाबळेश्वरच्या तिकडे तापोळ्यामध्ये अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये 3-3 दिवसाची रेसिडेंट शिक्षकांची शिबिरं घेतली आणि पर्यावरणीय वादे लोकांना तिथे निमंत्रित करून पर्यावरणाचं जागरूकता कशी निर्माण करता येईल विद्यार्थ्यांच्या संदर्भात या ठिकाणी त्या पद्धतीने केलं. कोल्हापूरला गेलो तर कोल्हापूरलाही मला सारखं एक जाणवायचं की हे शिक्षकांचे पगार वगैरे व्यवस्थित होत नाहीत, काही होत नाही. आणि म्हणून मग महाराष्ट्रातलं तर कोल्हापूर हे पहिलं वेतन पत्रक होतं की जे ऑनलाईन पेमेंट करत होतं. आणि तशा प्रकारचं आम्ही सॉफ्टवेअर बनवला आणि ते केलं. एवढंच नव्हे तर त्यांची प्रॉव्हिडंट फंडाची लिस्ट सुद्धा स्लिप जी आहे ती स्लिप सुद्धा आम्ही ऑनलाईन द्यायचं, कॉम्प्युटराइज. म्हणजे मार्च मध्ये झालं की एप्रिलमध्ये वगैरे अशी लगेच आम्ही द्यायचो. म्हणजे तिथं वाटलं की बाबा हे होत नाहीये, पगार व्यवस्थित होत नाहीत, लोकांना त्रास होतो. मग तिथून आम्ही सुरुवात केली. संच मान्यतेमध्ये सुद्धा ऑनलाईन आम्ही तयार केली. आणि त्यावेळेला माझी पहिली वेबसाईट होती, शिक्षण खात्यातली पहिली वेबसाईट ही डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूर विभागाची होती. आणि बरेचसे असे उपक्रम आपण घेतले. पण साताऱ्यामध्ये 4.5 वर्षाचा जो कालावधी मला मिळाला त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही घेतले संघटनांच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून. आणि इट वॉज अ गोल्डन पिरियड फॉर मी. म्हणजे तिथे तर मला लोक सोडायलाही तयार नव्हते. पण ठीक आहे, आपलं कोल्हापूरचं गाव आहे म्हणून मी नंतर कोल्हापुरात गेलो आणि तिथेही बरेचसे उपक्रम केले. असं सगळं आता शिक्षकाला वाचावं म्हटलं तरी पुस्तकाचं साधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मग मला अशी एक कल्पना सुचली की ती आता सुद्धा सगळ्या शिक्षकांनी करायला हरकत नाही. आम्ही प्रत्येक केंद्रामध्ये एक शिक्षकासाठी वाचनालय तयार केलं. आणि ते वाचनालय असं तयार केलं की प्रत्येकानं एक पुस्तक महिन्याला खरेदी करायचं, ते स्वतः वाचायचं आणि त्या वाचनालयाला भेट द्यायची. म्हणजे एका केंद्रामध्ये जर 100 शिक्षक असतील तर
प्रत्येक महिन्याला 100 शिक्षक एक पुस्तक विकत घेतील, ते स्वतः वाचतील आणि त्या लायब्ररीला भेट देतील. आणि मग मी शिक्षकांना सांगितलं, ठीक आहे आपल्याला साडी एकावर 2 फ्री मिळते. पण मी तुम्हाला एका पुस्तकावर 99 पुस्तकं फ्री देतो. म्हणजे तुम्ही एक पुस्तक तिथं जमा करायचं, तुम्हाला 99 पुस्तकं वाचायला मिळतील. आणि मग अशा प्रत्येक केंद्रामध्ये आम्ही तिथे पुस्तकाचं वाचनालय तयार केलं. आणि ती सुरुवात मी माझ्यापासून केली. जेवढी केंद्र होती मला वाटतं 178 काहीतरी केंद्र त्यावेळेला जिल्हा परिषद कोल्हापूरला होती प्रायमरीला. तर मी 178 ठिकाणी मी एक पुस्तक पहिल्यांदा मी सुरू केलं. माझ्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनी मग पुस्तकं द्यायला सुरू केली. गट शिक्षण अधिकाऱ्याने दिली, विस्तार अधिकाऱ्याने दिली, स्वतः केंद्र प्रमुखाने दिली. आणि मग बाहेरची संस्था सुद्धा माझ्याकडे आले. मला 2 लाख रुपयाच्या पुस्तकांची शाळांना द्यायची आहेत, कशा प्रकारे द्यायची ते सांगा. मला काय वाटतं की उपक्रम हा समस्येतून निर्माण होतो आणि त्या समस्येवरचं ते सोल्युशन असतं. आणि अशी समस्या जर आपल्या समोर आली तर प्रत्येक ठिकाणी आपण त्या पद्धतीनं कार्यरत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या उपक्रमातून निश्चितपणे अनेकांना त्याचा लाभ होतो असं वाटतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाईल तिथे अगदी परीक्षा परिषदेमध्ये गेल्यानंतर सुद्धा मी खूप तिथे 1 वर्षामध्ये ऑनलाईनच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा कशा व्यवस्थित पार पडतील आणि ऑनलाईन पेमेंट कसं करता येईल. म्हणजे जेव्हा नोटाबंदी आली आणि त्या काळामध्ये सुद्धा माझ्या 5वीच्या आणि 8वीच्या मुलांनी ऑनलाईन फी जमा केलेली आहे त्यावेळी. आणि जवळजवळ 10-10.5 लाख मुलांनी ऑनलाईन फी जमा केलेली आहे. पूर्वी त्याच्या अगोदर तशी काही नव्हती ऑनलाईन पेमेंट करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की लोकांना सुकर कसं होईल याच्यासाठी जे काही करायचं आहे ते करावं असं वाटतं. म्हणून आपण नेहमी शेवटपर्यंत करत राहतो आणि ते प्रत्येकानं करावं असं मला वाटतं. खूपच छान सर. हा पुढचा एक प्रश्न आहे तो अरुण जाधव सरांनी 2 वेळा इकडे विचारलेला आहे. मला पण तो खूप महत्वाचा वाटतो की माणसं ओळखण्याची कला हे तुमच्यामध्ये खूपच उत्कृष्ट आहे. आणि आपण प्रशासनामध्ये काम करत असताना माणसं ओळखणं खूप गरजेचं आहे. तर ही कला तुम्ही कशी अवगत केली? माणसं बदलवता की त्या माणसांच्या अनुरूप तुम्ही तुमचं काही वर्तन बदलवता? हे मला वाटतं इथे प्रत्येकाला ऐकायची खूप इच्छा आहे. मला वाटतंय माणसं ओळखण्यासाठी स्वतः माणूस म्हणून राहिलं पाहिजे हे पहिल्यांदा मला वाटतं. आणि जर आपण माणूस म्हणून राहिलो ना तर सगळी माणसं ओळखतात. म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी लोकांच्या बरोबर टीम वर्कनं काम केलेलं आहे. कधीही आमचे कुठेही क्लासेस झालेले नाही. जे आताही समोर बरेचसे अधिकारी ऐकत जर असतील तर ते माझ्या हाताखाली काम केलेलं आहे. आणि कधीही आम्ही ह्याच्यामध्ये कधी क्लॅश आलाय असं असं नाही. पण माणसं ओळखली पाहिजेत. आपण काय करतो की प्रत्येक माणसाकडे काहीतरी क्वालिटीज असतात आणि त्या क्वालिटीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे तरच काम पुढे जातं. मी कधी असं केलं नाही की माझ्यातला हा माणूस बदलून निघाला आहे त्याला थांबवा, तो बदली कॅन्सल करून घ्या असं कधीही केलं नाही. जो कोण एखादा विनंतीवरून बदली करून जाणार असेल जाऊ दे, कोण शिपाई जाणार असला तर जाऊ दे, क्लार्क जाणार असला तर जाऊ दे. मग काहीतरी आस्थापनेचे येऊन सांगायचे मला की तर हा माणूस गेला तर आपलं कामच थंड पडेल इथं. असं काही नाही म्हटलं. नवीन माणसं तयार होतात म्हटलं. कोणालाही का अडवायचं नाही आणि पण त्याच्याकडे असलेल्या क्वालिटीचा निश्चितपणे वापर करून घ्यायचा. मी कोल्हापूरला एक अनुभव म्हणून सांगतो की ज्यावेळेला मी जॉईन झालो 2009 साली, 9 सप्टेंबरला काहीतरी मी जॉईन झालो आणि मी पाय त्या कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये टाकला. एक उबग अशी आली की एखाद्या बंद खोलीत जेव्हा माणूस पाय टाकतो आणि जसा काही धुरकट असा वास येतो, तसा वास यायचा. ते सगळं ऑफिस बघितलं. मला असं वाटायला लागलं की तो माणूसच दिसायचा नाही काम करणारा. दोन्ही बाजूला, चारही बाजूला फायलींचे ढीग, वर फायलींचा ढीग, इकडं फायलींचा ढीग, तिकडं फायलींचा ढीग. ते काम कसे करतात असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून मी तिथं पहिल्यांदा बदल केला. म्हणजे सप्टेंबरला जॉईन झालो. त्यावेळेला इलेक्शन होती. इलेक्शन संपली आणि 2 ऑक्टोबरला आम्ही तिथं सफाईची मोहीम हाती घेतली. सफाईसाठी महात्मा गांधीजींची साजरी केली आम्ही. आणि सगळ्यांना वाटलं की आता फोटोला पूजन केल्यानंतर आपण इथं जायचं आहे. मी म्हटलं आज आपण इथं जायचं नाही, फक्त तिथं फोटोवर पूजन करायचं महात्मा गांधींचं आणि मग आपण फक्त स्वच्छतेचं महत्व सांगायचं असं नाही म्हटलं. आज आपण स्वच्छतेला सुरुवात करायची. आणि मी माझ्या केबिन मध्ये गेलो. येताना माझी दुसरी कपडे घेऊन आलो होतो. ती घातली आणि मी बाहेर आलो. आणि त्याला म्हटलं आज आपण सगळे स्वच्छतेला सुरुवात करायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल
की 8 दिवसामध्ये सगळा कर्मचारी स्टाफ माझ्यापासून सगळे अधिकारी ते शिपायांच्यापर्यंत जो 2 टन कचरा जो 17 वर्षे कुणीही एकाही फाईलला हात लावलेला नाही, अशा फाईल काढून 2 टन कचरा आम्ही सगळा बाजूला केला. सगळी स्वच्छता केली आणि प्रत्येकाला मुक्त वातावरणात बसेल अशी सगळी व्यवस्था केली. आणि त्याच्यामध्ये लोकांनी इतकं काम केलं, म्हणजे जुनी कपाटं होती ती मी सांगितलं की ही बाजूला काढून ठेवूया आणि दुसरी आपण कपाटं घेऊया. तर तिथले शिपाई आणि क्लार्क मला म्हणले, नाही साहेब करायचं नाही आपण याला कलर द्यायचा. म्हटलं कोण कलर देणार? म्हणजे आम्ही कलर देणार. त्यांनी स्वतः जाऊन मशीन घेऊन आलीत आणि स्वतः सगळे जुनी कपाट आहेत ती रंगवून केली आणि कॉर्पोरेट म्हणजे आता जरी गेला तर तुम्हाला दिसेल तेवढा अतिशय कॉर्पोरेट सारखं ऑफिस आम्ही बोलवलं की जिथं आताच्या कुठल्या तरी सिरियल मध्ये पोलीस स्टेशन असतं, काळ्या खुर्च्या आणि तिथं पोलीस ऑफिसर बसलेला हॅलो. असतो. सगळं चेंज आम्ही त्या ठिकाणी केलं. हॅलो. तर अशा पद्धतीनं ऐकू येतं? ऐकू येतं? हो, ऐकू येत आहे सर, ऐकू येत. हा. तर हे सगळं स्वतः आपण त्याच्यात किती इन्व्हॉल्व होतो त्याच्यावर अवलंबून असतं. आणि बरीचशी माणसं अशी असतात त्यांची वेगळी गुण असतात. माझ्याकडे तिथं क्लार्क होता, त्याला काही यायचं नाही, एक टिप्पणी सुद्धा करायला यायची नाही. काय लिही म्हटलं, पत्र लिही म्हटलं, ड्राफ्ट नाही यायचा. पण त्याला टेक्नॉलॉजी मधलं, कॉम्प्युटर मधलं बरंच माहिती होतं, टायपिंग मधलं माहिती होतं. आणि म्हणून मी तिथं पहिल्यांदा एक केलं की कॉम्प्युटरचे जे काही असायचे ते फक्त टायपिंगसाठी वापरायचे. मी त्याला कुलूप लावलं, सगळे कॉम्प्युटर बाहेर काढले आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही कॉम्प्युटरवर बसायचं आणि कॉम्प्युटरवर काम करायचं. तर सगळे म्हणले नाही जमणार साहेब आम्हाला, आम्ही कधी बसलोच नाही वगैरे. म्हणलं तुम्हाला टायपिंग येते ना? तर येते. तर मग तुम्हाला कॉम्प्युटर आलं समजा. आणि मग सगळ्यांना दिले. मग म्हणले आम्हाला सगळ्यांना कॉम्प्युटर नाही. मी संघटनांशी कॉन्टॅक्ट केले, त्यांनी दिले कॉम्प्युटर 7-8. मी माझ्या फंडामधून घेतले आणि सगळ्यांना कॉम्प्युटर समोर ठेवले. आणि तो जो ज्याला काही टिप्पणी सुद्धा लिहिता येत नव्हती त्याला सांगितलं की कॉम्प्युटरचं ट्रेनिंग हे सगळ्यांना तू द्यायचं आणि तो प्रत्येकाच्या टेबलला जाऊन सगळे द्यायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक दिवस माझ्या तिथली महिला कर्मचारी क्लार्क माझ्या ऑफिसमध्ये केबिन मध्ये आली पळत पळत आणि म्हणली, सर मी आज मेल केला बघा. मला खूप आनंद झाला त्यावेळी. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक व्यक्तीकडे जे काही आहे ना ते आपल्याला वापरून घेता आलं पाहिजे. म्हणजे आपोआपच माणसं जोडली जातात आणि कामाला उठाव येतात. मी माझ्या पाठीमागे एक नकाशा लावला होता आणि नकाशा तयार करून आणल्यानंतर तो लावला आणि त्याच्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांची नावं होती ती इंग्रजीमध्ये होती. जे लावायचा होता अजून. माझा केबिनवरचा शिपाई आला आणि मला म्हणला, सर एक सांगू का? म्हणला, सांगा म्हटलं. नाही म्हणजे तुम्ही नकाशा खूप छान केलाय पण इंग्रजी नाव आहे, ती मराठी पाहिजे. मी न लावता परत पाठवला, तिथं मराठी नाव घातली. म्हणजे एक शिपाई सुद्धा चांगल्या प्रकारची कल्पना देऊ शकतो, त्या पद्धतीतनं विचार करू शकतो. तर असे प्रत्येक अनेक ठिकाणी साताऱ्यामध्ये काम केलं 4-4.5 वर्षे. इतके लोक एकत्र होऊन आम्ही काम केलं. पण तसं आपण हे पण करावं लागतं. शिक्षणाधिकारी असताना अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य असतात, त्या कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि 2-3 सदस्य सुद्धा असे त्यांच्यावर ओरडत आले. मग ते माझ्याकडे आले. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर नका ओरडावं. काम कोण करणार आहे तर काम मी करणार आहे, माझ्यावर ओरडा. त्या गरीब विचारावर ओरडू नका. त्यामुळे अशी एक टीम वर्क, त्यांना एक संरक्षण असायचं. त्यांना एकच माझं सांगणं असायचं की तुम्ही कुठं चुकू नका, गैरकाही करू नका, मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. आणि साताऱ्यामध्ये जवळ 4.5 वर्ष आम्ही काम केलं. ते खूपच काम चांगलं केलं. आणि सांगायला हेही वाटतं की मी बाहेर पडताना ते रडत होते, जेव्हा तिथून बाहेर पडलो किंवा बदलीनं निघालो. त्यामुळे हे जे टीम वर्क आहे हे प्रत्येकाला काही ना काही येत असतं. फक्त ते आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. त्याला त्या आवडीचं काम दिलं पाहिजे. त्याला आवडीचं नाही काम दिलं तर तो नाही करणार. आणि म्हणून हे प्रत्येक प्रशासकानं पाळलं पाहिजे. एक तर तुम्ही माणूस म्हणून राहा. मी आतापर्यंतच्या नोकरीमध्ये कोणाला सस्पेंड केलं नाही, कोणाची वेतनवाढ रोखली नाही, कोणाचं काही नाही केलेलं. तरी सुद्धा निश्चितपणे मला घाबरून असतात कर्मचारी, हे मलाही माहिती आहे. पण एक वेगळ्या प्रकारचं माणुसकी आपण त्यांना दाखवली आणि त्यांच्याही मनामध्ये होती किंवा नाही असं आपण नाही केलं पाहिजे की साहेबांना हे आवडणार नाही वगैरे. तर हे सगळं होतं आणि ज्याच्याकडे जे आहे ते वापरायचं. निश्चितपणे ऑफिस चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी मी हेच केलं. तर माझ्या हात आणि स्टाफमध्ये कधीच असं वैमनस्य कधी आलं नाही. आता एक खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, की महाराष्ट्रातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि भौतिक सुविधा यापैकी आपण कशावर फोकस करावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यावरच फोकस करण्याची गरज आहे. सर्व त्यातलं एकावर फोकस केलं, प्रथम एकावर कशावर? फोकस नाही.
प्रथम असं होत नाही, हे सगळं सायमल्टेनियसली चालणार असतं. ठीक आहे, आपण शिक्षकावर फोकस केला, शिक्षक चांगलं करायला लागले, पण त्याला फॅसिलिटीज तर उपलब्ध दिल्या पाहिजेत. मुलांना बसण्याची सुविधा चांगली असली पाहिजे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि सगळ्या गोष्टी असेल तर मग शिक्षकांना आपण हक्कानं सांगू शकतो. ठीक आहे, याच्यापूर्वी देवळातील शाळा भरल्या, शिक्षक तळमळीनं काम करायचे आणि त्यातनं शिकलेलो आहोत. ज्यादा तास येऊन ते घ्यायचे. म्हणजे आम्ही गावातली शाळा जरी देवळात असली तरी रात्रीचं आम्ही झोपायला तिथं असायचो आणि शिक्षक येऊन बसायचे तिथं, रात्रीचा अभ्यास घ्यायचे, सकाळी उठून जायचे आणि पुन्हा गावी जाऊन स्वतः परत तिथं यायचे. मला वाटतं आता असं क्वचित घडतं. त्यावेळेला डेडिकेशन एक वेगळ्या प्रकारचं होतं शिक्षकांच्याकडे आणि ते करायचे सुद्धा त्या पद्धतीनं. पण आता सुद्धा करत असताना या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला त्याही गोष्टी पाहिल्या पाहिजेत, की त्याला मिनिमम काहीतरी फॅसिलिटीज द्या आणि मग शिक्षकांच्याकडे जर आपण अपेक्षा केली तर शिक्षक सुद्धा खूप काम करतो असं माझं म्हणणं आहे. म्हणजे फक्त त्याला प्रेरणा देण्याची गरज आहे. त्याला प्रेरणा जर दिल्या तर शिक्षक हा फार काम करतो. जर त्याला सारखं नावं ठेवत बसला तर तो काहीच करणार नाही आणि हे सगळ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असतं. ठीक आहे, काही फार आपल्याकडे सगळीकडेच 80-20 असतं. 80% चांगले शिक्षक असतात, 20% असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरायच्या. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये हे सगळं चालणार आहे. पण याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. पण गुणवत्ता वाढवण्याची जर असेल तर याच्यामध्ये मात्र शिक्षकांनी हिरिरीने भाग घेतला पाहिजे. कारण मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जसं सॉक्रेटिस म्हणायचं की जितक्या शाळा चांगल्या, जितके शिक्षक चांगले तेवढे शाळा चांगल्या, जेवढ्या शाळा चांगल्या तेवढं राष्ट्र चांगलं. ते राष्ट्र चांगलं घडावं असं जर वाटत असेल तर शिक्षक चांगले पाहिजेत आणि शिक्षक चांगले असेच तयार होतील की त्यांच्यामध्ये एक प्रकारची जर तळमळ असेल, त्याला काही पॅडागॉगी देण्याची गरज नाही किंवा कंटेंट नॉलेज द्यायची गरज नाही. जर त्याच्यामध्ये एक तळमळ असेल की मला हे मुलांसाठी करायचं आहे तर तो कुठेही जातो, काही मिळवतो, काही करतो आणि अशी अनेक उदाहरणं आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतायत. विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळांची गुणवत्ता वाढत चाललेली आहे. हे शिक्षकांनी मनावर घेतल्यामुळे झालेलं आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं म्हणून झालेलं नाहीये. हे सगळं शिक्षकांनी मनावर घेतलेलं आहे. तेव्हा शिक्षकाला वाटेल की मला हे करायचं आहे त्यावेळेला आणि सगळ्या जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण करायच्या आहेत. मी सांगतो की आमच्या भोदरगड तालुक्यामध्ये किंवा भूगोल कागल राधानगरी हा मी क्वालिटी झोन नेहमी म्हणतो. तिथे जेव्हा परीक्षा होतात स्कॉलरशिपच्या ना त्याच्यामध्ये या तिन्ही तालुक्याचे मोठ्या प्रमाणात आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सगळ्यात जास्त स्कॉलरशिपचा विद्यार्थी येतात. तिथं कोणी अधिकारी जाऊन सांगत नाहीत. स्वतः शिक्षकांनी मनावर घेतलेलं आहे आणि स्वतः जाऊन शिकवतात. आता धाकटा भाऊ प्राथमिक शिक्षक आहे, तो सकाळी 8ला जातो आणि त्याची विशेष पण शिक्षिका आहे. सकाळी 8ला उठून जातात आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत येतात ते. म्हणजे स्कॉलरशिपचे तास हे घे 17, 18 विद्यार्थी त्यांनी स्कॉलरशिप आणलेली आहेत. तर त्यांनी असा कधी नाही विचार केला की माझा भाऊ शिक्षणाधिकारी आहे, डेप्युटी डायरेक्टर आहे, डायरेक्टर नाही. ते मनात असावं लागतं करण्याची उर्मी आणि शिक्षकांना एकदा मनात घेतलं तर मला वाटतं जिल्हाचे जिल्हा नाही राज्य सगळं गुणवत्तेनं भरभरून वाहेल असं मला वाटतं. आणि म्हणून शिक्षकांच्यात ती प्रेरणा निर्माण करण्याचं काम मात्र प्रशासकांनी केलं पाहिजे. त्याच्या कुठं आड येऊ नये. तिथं सपोर्ट तिथं त्याला जर दिला तर फार मोठं सामर्थ्य आपल्या प्राथमिक शिक्षकामध्ये आहे आणि माध्यमिक शिक्षकामध्ये आहे ते आपण वापरलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते केलं तर मग शिक्षणाची गुणवत्ता निश्चित वाढेल. मुग्धा मॅडम. थँक्यू सो मच सर. सर मधुकरनी पण हँड रेज केला आहे, तर मी मधुकर सरांना अनम्यूट करत आहे. हेलो. थैंक यू मुग्धा. पाटिल सर नमस्कार. थैंक यू वेरी मच सर. ये बहुत मतलब आपको ये यहाँ पे इस तरीके से सुन के बहुत बढ़िया लग रहा है, शेयरिंग योर लाइफ एक्सपीरियंसेस वगैरह. तो मेरे 2 प्रश्न थे सर. पहला प्रश्न ये है कि आपके इतने सारे सालों के एक्सपीरियंस में कोई चैलेंजिंग सा सिचुएशन था जो मतलब कोई भी कारण की वजह से बहुत चैलेंजिंग था और आपको लगा कि आज तक आपको वो मतलब वो तड़पता रह रहा है कि मुझे वो करना चाहिए था और वो कर नहीं पाया, तो वो कौन सा चैलेंजिंग सिचुएशन था सर? और दूसरा सर आप इतने सालों तक बहुत एबल एडमिनिस्ट्रेटर हो, तो एक सुझाव आपकी तरफ से अगर बहुत सारे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स है यहाँ पे अपने साथ अभी, तो टॉप 3 क्वालिटीज आपको क्या लगता है सर एक एबल एडमिनिस्ट्रेटर रहने के लिए क्या चाहिए? एक 2 या 3 टॉप क्वालिटीज. तो ये मेरे 2 प्रश्न थे सर. चॅलेंजेस तो
बहुत आहे, मराठीतच बोलेल. हा प्लीज मधुकर, तुला कळतं ते सगळ्यांनाही कळेल. येस कारण शेवटी भाषेला मर्यादा येतात आणि आईच्या भाषेमध्ये माणूस चांगल्या पद्धतीने तो हे करू शकतो. तर चॅलेंजेस अनेक आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात प्रशासनामध्ये. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे चॅलेंजेस होतं की शिक्षण सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून जिथं शाळा नाही तिथं शाळा काढण्याचा हे हाती घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण. सगळीकडे आता असं नाही आहे की वाडी वस्ती की तिथं कुठं शाळा नाही. त्यासाठी अनेक योजना आल्या, हे झाल्या, हे सगळं केलं. आता जेव्हा साहजिकच असं असतं की जेव्हा विस्तार होतो त्यावर क्वालिटीचा परिणाम होतो. हे सार्वत्रिक आहे आणि मी त्याच्यासाठी छोटी छोटी नेहमी उदाहरण देत असतो. एखादं हॉटेल आहे, तिथं चांगल्या प्रकारचं जेवण मिळतं. ते एकदा सगळ्यांना समजलं की इतकी गर्दी 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 वाढते, मग ते विस्तार करायला जातात, विस्तार होत जातो आणि क्वालिटी कमी होते. त्यामुळे कदाचित आपल्या इकडे असंच झालंय शिक्षणामध्ये की पहिलं ध्येय आपलं विस्ताराचं होतं, ते चॅलेंज होतं. वाड्या वस्त्यांमध्ये शाळा सुरू करणं, तिथं जाऊन शिक्षक थांबणं, राहणं अजूनही फार मोठं चॅलेंज आहे. म्हणजे अनेक ठिकाणी शाळांमध्ये तिथं जाणं आणि राहणं ही फार अवघडीची गोष्ट आहे. हे मोठं चॅलेंज आहे आणि तिथपर्यंत जात नाहीत अजूनही शिक्षक. तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पोहोचले तर त्याचं पूर्ण वेळ थांबतील याचं काही निश्चित सांगता येत नाही आणि हे सार्वत्रिक आहे. म्हणजे इकडे साताऱ्यापासून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून ते मग विदर्भात असेल किंवा इकडे नंदुरबार वगैरे तोरणमाळला तर मी जाऊन आलो तिथं तर फारच मला हे जाणवलं. फार मोठं चॅलेंज आहे तिथे. म्हणजे 5-5 किलोमीटर्स मध्ये सुद्धा आरटी ऍक्ट येऊन सुद्धा 5-5 किलोमीटर मुलांना जर चालावं लागत असेल शाळेसाठी, तर मग आपण तिथं इतक्या वर्षामध्ये 2010 पासून कायदा आल्यानंतर काय केलं हा नेहमी आम्हाला प्रश्न पडतो. कदाचित रस्ते नसतील, काही नसतील. पण मुलांना चालत येणं 5 किलोमीटर पर्यंत पहिलेच्या मुलाला हे काय सगळं शक्य नाहीये. आणि हे तिथं तोरणमाळच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला ते जाणवतं. आणि मग आम्ही इतकी सुबत्ता ह्याच्यात राहिलेलो आहे. म्हणजे मी तर कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे कोल्हापूरला कशाचीही कमतरता नाही. त्याला कधी दुष्काळ माहित नाही किंवा हे काही माहित नाही. आणि शिक्षण चांगलं झालं. शाहू महाराजांनी जे काही कोल्हापूरला दिलंय ना, त्याच्यामुळे कोल्हापूर सुजलाम आणि सुफलाम आहे. आणि त्यामुळे तिथली माणसंही थोडीशी दिलदार असतात असं मी समजतो. पण मला एकदा वाटतं ह्याही माणसांना तिकडे जाऊन पाठवावं, नंदुरबारला जाऊन बघून या की काय असतं. तर असं सर सगळ्या भागातल्या शिक्षकांना पाठवलं तर कळेल की बाबा फार बिकट अवस्था आहे. आपल्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था आहे. ती चॅलेंजेस आहेत. म्हणजे अजूनही सगळ्या ठिकाणी शाळा झालेल्या नाहीत. म्हणजे त्या 1 किलोमीटर परिसरात 3 किलोमीटर आदिवासी भागामध्ये वगैरे खूप चॅलेंजेस आहेत. तिथल्या मुलांना शिकवणं चॅलेंज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग जिथं पोहोचलेलं आहे तिथं ती क्वालिटी आणणं आणि ती क्वालिटी मेंटेन करणं हे फार मोठं एज्युकेशन मधलं चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आपण करण्याची आवश्यकता आहे. पण याच्याशिवाय प्रशासकीय चॅलेंजेस वेगळे असतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी सुद्धा प्रशासन करताना अनेक चॅलेंजेस येतात. खूप चॅलेंजेस असे येतात. आम्ही एसएससी बोर्डात काम करत असताना सुद्धा फार मोठी चॅलेंजेस आमच्या समोर पेपर आले, ते फुटणे वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बिहेव कसं करावं. एक भयानक परिस्थितीमधून आम्ही तिथून सामना करत आलेलो आहे. कुठं नसतं चॅलेंज सगळीकडं. जिल्हा परिषदमध्ये काम केला तरी अध्यक्ष असतात, पदाधिकारी असतात, तिथे चॅलेंज असतं. आणि त्यांना समजावून सगळं करून मग आपण क्वालिटी राखणं आणि शिक्षकांना घेऊन पुढे काम करणं हे फार मोठं चॅलेंज आहे या लोकशाहीमध्ये. त्यामुळं अनेक चॅलेंजेस आहेत. जे क्वालिटी एज्युकेशनचे चॅलेंजेस आहे. दुसरं आता आपण जे फेस करतो की कोविडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं की फक्त क्लासरूम मधलं शिक्षणच आपल्याला पुरेसं पडेल असं नाही आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला डिस्टन्स एज्युकेशनवर सुद्धा आणि त्याच्यासाठी डिजिटल एज्युकेशन पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा केवढं मोठं चॅलेंज आहे मुलांच्या पर्यंत पोहोचण्याचं हे आता आपण अनुभवतो आहोत. तर मला वाटतं की अनेक चॅलेंजेस आहेत आणि चॅलेंजेस बदलत असतात. म्हणजे पूर्वीचं चॅलेंज होतं तेच पुढे येईल आणि त्याच्या पुढे तेच येईल असं काही नाही. त्यामुळे ही चॅलेंजेस येत राहतात. पण त्याला प्रत्येक वेळा येणाऱ्या चॅलेंजेसला आपण मार्ग काढत गेलं पाहिजे. जसं कोविडनं आता काही आम्हाला शिकवलं तसं आपण प्रत्येक चॅलेंज समोर आल्यानंतर आपण त्या पद्धतीनं केलं पाहिजे असं मला वाटतं. ही पहिली गोष्ट. ती व्यक्तीच्या जीवनामध्येही कुठलीही चॅलेंज आली तरी. पण त्याला पार करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि परिस्थिती वेगळी हाताळण्याची गरज आहे.
हे आम्ही आलेलो आहे हाताळत. म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये, नगरपालिकामध्ये, जिल्हा परिषदमध्ये काम करताना, या सदस्यांच्या बरोबर काम करताना, किंवा ह्या टोटल लोकशाहीमध्ये, लोकप्रतिनिधीमध्ये काम करताना आज त्यांना फार मोठं महत्व आहे. पण त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील असं नाही, आणि मग त्या नाही झाल्या तर त्यांना कन्व्हिन्स करणं हे सुद्धा फार मोठं आपल्यासमोर चॅलेंज असतं, त्यांच्या गळी उतरवणं आणि पुढे जाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी शिक्षणामधल्या चॅलेंजेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या आहेत, शिक्षकाच्या प्रोफिशियन्सीचा आहे, कार्यक्षमतेचा आहे, त्यांच्या इव्हॅल्युएशनचा आहे. या सगळ्या गोष्टी अनेक चॅलेंजेस आहेत. फक्त मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की आता या प्रशासकाने नेमकं काय करण्याची गोष्ट आहे. मला तरी वाटतं की एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करताना मला जे एक वाटतं की अधिकारी पहिल्यांदा त्याच्याकडे मिनिमम ज्ञान सगळ्या गोष्टीचं असण्याची फार आवश्यकता आहे. नियमाचं ज्ञान असेल, अकॅडमिक ज्ञान असेल, विशेषतः शिक्षण खात्यामध्ये. तर माझा अनुभव असा राहिलेला आहे, वर्गात गेल्यानंतर शिक्षक अशाच अधिकाऱ्याला घाबरतो की ज्याच्याकडे अकॅडमिक नॉलेज आहे. तुमच्याकडे कायदे किती आहेत, नियम किती आहे, पॉवर किती आहे, त्याला तो फारसा घाबरत नाही. तो एकटा घाबरेल, म्हणजे ते शिक्षकाचं एक वैशिष्ट्य आहे, तो एकटा असेल तर तुम्हाला घाबरेल, पण ते जेव्हा एकत्र येतील ना, ते कोणाच्याच बापाला घाबरत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे, कुठल्याही एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्या विभागाचं सगळं ज्ञान असलं पाहिजे, आणि तो ज्ञान संपन्न असा असला पाहिजे, माहिती असली पाहिजे, नियमाची जाण असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, ते मला वाटतं की आपण तिथं का बसलो आहोत त्या पोस्टवर, त्याचा पहिल्यांदा प्रत्येक प्रशासकाने विचार करायला पाहिजे. म्हणजे मी तिथं बसलोय ते लोकांना अडवण्यासाठी आहे की लोकांची सेवा करण्यासाठी आहे. आज मला सगळ्या ऑफिसेसमध्ये हेच जाणवतं, अगदी कारकुनापासून ते वरपर्यंत, म्हणजे एज्युकेशन म्हणत नाही, सगळ्याच ऑफिसेसमध्ये म्हणजे आपली व्यवस्था जी आहे ही काम करण्यासाठी आहे की काम अडवण्यासाठी, हा बऱ्याचशा वेळा मला प्रश्न पडतो. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की आम्ही गव्हर्नमेंट सेवेमध्ये आहे, सेवा म्हणजे सेवा केली पाहिजे लोकांची, सेवेसाठी आपण आहोत, हे जर भान आपल्याकडे जर असेल तर मला वाटतं की अधिकारी खूप चांगलं करू शकतो. म्हणजे मला तरी व्यक्तिगतरित्या मला जेव्हा शिक्षणाधिकारी म्हणून पद मिळालं ना, मला इतका आनंद झाला की आपण लोकांच्यासाठी काहीतरी करू शकू, अशा ही भावना फार मोठी होती की अधिकार आले की अधिकाराच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. अधिकार नसेल तर करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अधिकार जर आले तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, आणि त्या करण्याची गरज आहे. आणि ते मात्र प्रत्येक अधिकाऱ्याकडे असणं गरजेचं आहे. एक ज्ञान असलं पाहिजे, दुसरा आपण कशासाठी तिथे आहोत हे गोष्ट असली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट, आपण जे करतो ते पूर्णपणे पारदर्शी काम असलं पाहिजे, असं मला वाटतं की ते पारदर्शी काम लोकांना फार भावतं. आणि ते करत असताना प्रत्येक माणसाचं ऐकून घेण्याची क्षमता असली पाहिजे. हे प्रशासकामध्ये फार मोठं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला भेटायला लोक येतात तेव्हा तुमचं काम होवो अगर नाही होवो, पण तुम्ही त्यांचं थोडं जरी 4 शब्द ऐकलेत ना, तरी त्याला समाधान वाटतं की माझं काहीतरी ऐकलं. म्हणून मी सर्व सेवेमध्ये एक पाळत आलेलो की जेव्हा येतो कोणी माणूस, कोणी असू दे, शिक्षक असू दे, हे असू दे, तर तो आलं की त्याचं पहिल्यांदा ऐकून घ्यावं. भले त्याला वाटत असतं की माझं काम व्हावं, नियमात बसतं नाही बसतं हा नंतरचा भाग आहे. पण त्याला जर वाटलं की साहेबांनी माझं फक्त ऐकून घेतलं, प्रशासकांना ऐकून घेतलं, तरी तो फार मोठा समाधानी असतो. तुम्ही त्याला हो म्हणा किंवा नाही म्हणा, हा नंतरचा भाग, नाही केलं तरी तो नाराज नसतो. त्यामुळे समोरच्याला ऐकून घ्या, समजून घ्या, आणि आपण बसलेलो आहोत तो त्यांच्यासाठी आहोत, हीच जर भावना मनामध्ये असेल तर मला वाटतं कुठल्याही प्रशासकाला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आणि तसं आपण काम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद मधुकर सर. इब्राहिम नदाब सरांनी एक प्रश्न विचारला होता. मुग्धा मॅडम त्यांना अनम्यूट करता का? हो, 1 मिनिट मॅम. नदाब सर, हॅलो. सर नमस्कार. नमस्ते. हा नमस्कार सर. सर आपण सध्या गुणवत्तेसाठी खूप मोठं काम करत आहात. आता आमच्याकडून सर्व अधिकाऱ्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत की गुणवत्तेसाठी आम्ही कशा प्रकारे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा असावी?
मला वाटतं की गुणवत्तेसाठी असं काय ठोकळ प्रोग्राम असतो अशातला भाग नाही, की हेच केलं तर गुणवत्ता वाढेल आणि तेच केलं तर गुणवत्ता वाढेल. माझं नेहमी ही भूमिका राहिलेली आहे, कुठल्याही गुणवत्ता किंवा एखादा प्रोग्राम देताना सुद्धा कधी राज्यावरून प्रोग्राम देऊ नये, असं या मताचं मी आहे. राज्यावरून अनेक प्रकारचे प्रोग्राम गुणवत्तेचे दिलेले आहेत. म्हणजे याच्यापूर्वी 2-3 वेळा अं, अं, कितीतरी जी आर काढलेले आहेत. 47 पानाचे, 50 पानाचे, 60 पानाचे, 67 पानाचे, 47 पानाचा जी आर निघाला तेवढा ते रायफल कुठली असेल AK-47 असे लोक त्याला म्हणायला लागले. तर राज्यावरून असं काही प्रोग्राम देऊ नये अशा या मताचं मी. गाईडलाईन्स जरूर द्यावे. कारण जेव्हा क्वालिटी तुम्हाला वाढवायची असेल, तर मला नेहमी असं वाटतं की स्कूल ॲज अ युनिट, त्या शाळेची क्वालिटी वाढवण्यासाठी त्या शाळेतल्या लोकांनीच जे जे काही उपक्रम करायचे आहेत ते केले पाहिजे. आम्ही इथून जर पुण्यात बसून काही सांगितलं की तुम्ही असं केलं तर तुमची क्वालिटी वाढेल, तर तशी क्वालिटी वाढेल असं मला वाटत नाही. ती कुठल्या भागात शाळा आहेत, तिथली लोकवस्ती कशी आहे, तिथली मुलं कशी आहेत आणि तिथल्या सोयी सुविधा कशा आहेत, ह्या सगळ्या लक्षात घेऊन क्वालिटी वाढवण्याची जबाबदारी मला वाटते ती शाळेची आहे. कुठलाही एक अधिकारी राज्य स्तरावर बसून सगळ्या शाळांची क्वालिटी वाढवेल ही सुतराम शक्यता नाही. एक तुम्ही ठरवून द्याल की मिनिमम या गोष्टी तर तुम्हाला शाळेमध्ये यायला पाहिजेत असं ठरवून द्या. पण क्वालिटी येण्यासाठी मला वाटतं की मीच काही सांगावं असं नाही. शिक्षक जो काही करेल त्याच्या मनानुसार, ती शाळा जी काही त्याच्या मनानुसार करेल. फक्त आपण अंतिम उद्दिष्ट त्यांना दिलेलं आहे की हे त्या मुलांना आलं पाहिजे. एवढ्या गोष्टी, एवढी कौशल्य, एवढं ज्ञान त्याच्यामध्ये आलं पाहिजे. एवढं आपण त्याला ठरवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी जे काही करायचं ते शाळेनं करावं, तिथल्या शिक्षकांनी करावं असं माझं नेहमीच वाटतं. त्यामुळे क्वालिटी येण्यासाठी वेगळं काही करावं असं ठरवावं. त्यातल्या मुलांची क्षमता बघून ठरवावं आणि तिथला परिसर बघून ठरवावं की आपल्याला कोणत्या परिसरातला भागचा उपयोग करून आपण क्वालिटी चांगल्या पद्धतीने करू शकतो. धन्यवाद सर. तर एक चॅट बॉक्समध्ये एक प्रश्न आहे. स्वच्छ अधिकारी आणि कार्यक्षम अधिकारी या दोन्हीही गोष्टी साध्य करणे प्रशासनात सोपे नसते. ते तुम्ही कसे साध्य केले? सहज सोपं आहे. ते सहज सोपं आहे. एक तर आपण पहिल्यापासून एक गोष्ट केली पाहिजे की आपण चुकीचं काही करू नये. ही पहिली गोष्ट. नियमामध्ये जे आहेत त्या गोष्टी आपण कराव्यात. नियमातल्या गोष्टी करताना बराचसा रोष पत्करावा लागतो याची मला कल्पना आहे आणि हे मी प्रत्येक ठिकाणी पत्करलेलं आहे. पण मला वाटतं की हे करता येतं की जर आपण नियम सोडून नाही काम केलं तर होऊ शकतं आणि हे काम करत असताना तुमची प्रामाणिक भूमिका असली पाहिजे. स्वच्छ अशी भूमिका असली पाहिजे की मी हे काम करतोय ते याच्यासाठीच करतोय, त्याच्यामध्ये दुसरं काही असता कामा नये. हे जर पाहिलं तर मला वाटतं की अडचण येण्याचं काही कारण नाही. मूलतः अशी सिस्टमच आता सगळीकडे अशी झालेली आहे. अशा सिस्टम मध्ये नवीन अधिकारी येणारे सुद्धा व्हायबल होतात, पूर्णपणे व्हायबल होऊन जातात. एक त्यांच्या मनामध्ये भीती असते, दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये मोह असतो. मी मागे 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या, भय सापळा आणि मोह सापळा. म्हणजे आपल्याला माहिती नसेल की पोपटाला कसं पकडलं जातं. म्हणजे पोपटाला पकडताना अशी दोन्ही खांबाला मध्ये दोरी बांधलेली असते आणि ती दोरी अशा स्टीलच्या पाईप मधून नेऊन अशी बांधलेली असते. स्टीलच्या पाईप सगळ्या त्या दोरीमध्ये अडकलेल्या असतात आणि मग काय खाद्य वगैरे त्या ठिकाणी ठेवलं, हे केलं तर पोपट येतात आणि तो जेव्हा त्या नळीवर बसतो तर तो लगेच तसा खाली पडतो आणि त्याचे पाय असे अडकून तो तसाच धरून बसतो. पण त्याला हे कधी कळत नाही की पाय सोडले तरी आपण उडून जाऊ शकतो. पण त्यांना असा कधी अनुभवच घेतलेला नसतो की असं खाली काहीतरी गेलोय आणि वरती पायानं पकडून ठेवलं आणि मग तो त्याच अवस्थेत राहतो की हे काय करावं. तो जो भीतो जर मी पाय सोडलं तर खाली पडेन, अमुक करेन आणि मग तो कोणतरी येणार असतो, पारधी येतो, तो पकडतो आणि त्याला घेऊन जातो. त्याला भय सापळा म्हणतात. असे प्रसंग आपल्याला प्रशासनामध्ये सुद्धा येतात. अरे बाबा आपण असं केलं तर काय होऊ, काय नाही. काही नसतं त्याच्यामध्ये. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती, नियम वगैरे असले तर आपण त्याच्यात निश्चितपणे पुढे जाऊ शकतो. तसंच मोह सापळा.
तोही मी याच्यापूर्वी सांगितलाय की माकडं कशी पकडली जातात, तर मोठमोठ्या गाडग्यांमध्ये किंवा छोट्या कळशींमध्ये भुईमुगाच्या शेंगा ठेवल्या जातात आणि मग ते आल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा खायला जातात. आत घालतात त्याच्यामध्ये हात आणि पूर्णपणे असा भरून घेतात आणि हात काढायला बघतात, तर हात त्याचा काही निघत नाही. मग ते सोडावं आणि हात काढावा ही पण नाही, मोह अडकलेला आहे त्याच्यामध्ये, ते पाहिजेच म्हणून. आणि याच्यामध्ये तो काढायच्या नादात तोपर्यंत कोणीतरी येतो आणि त्याला पकडतो आणि त्याला घेतो. हा मोह सापळा आहे. त्यामुळे आपला मोह सापळा आपण ते ठेवायचं का, थांबायचं का तिथं, त्याच्यात पडायचं का तिथून बाजूला जायचं आणि वाचायचं. हा प्रत्येक व्यक्तिगणिक भाग वेगवेगळा असतो आणि तो पाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण याच्यासाठी पाठीमागची पार्श्वभूमी ही अतिशय महत्वाची असते असं मला वाटतं. आम्ही जे प्रशासनामध्ये आलो, मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला, अशोक पाटलांचा मी जरूर उल्लेख करेन. ते जॉईंट डायरेक्टर म्हणून आपल्याकडून SCRT मधून रिटायर झाले आणि त्यावेळेला 6 वर्ष ते डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूर विभागाला होते. एक अतिशय दरारा असणारा माणूस आणि निष्कलंक, कुठेही कशाची अपेक्षा नाही, कशाची नाही. तर असे अधिकारी, मराठे साहेबांसारखे अधिकारी आमच्या समोर होते असे काही. त्यामुळं तो एक गोष्ट आहे, अतिशय महत्वाची आहे. आणि घरातूनचा एक संस्कार फार मोठा असतो. विशेषतः माझ्या वडिलांचं ते ह्याच्यात जरी असले तरी ग्रामीण भागात होते, सरपंच होते 10 वर्ष वगैरे, आणि प्रत्येकानं ते मदत गावामध्ये करायचे. आज 35-40 शिक्षक त्यांनी त्या काळामध्ये आमच्या गावात ते स्वतः लावलेले आहेत आणि स्वतःच्या पैशाने घेऊन जाणं, एसटीतनं बसून घेऊन जाणं, सगळं करणं, असं ते करायचे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाला आजारी असले तरी ते स्वतः घेऊन जायचे, रात्री अपरात्री घेऊन जायचे. मग तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पार्टीचं नाही, हे कधी त्यांनी पाहिलं नाही. आणि त्यामुळे असे काही घरातले काही संस्कार असतात किंवा याचे संस्कार असतात, तर ह्यामुळे हे घडतं. आणि मोह फार असतात. जेव्हा आपण त्या खुर्चीमध्ये बसतो तेव्हा अनेक प्रकारचे मोह असतात. ते मोह टाळण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला खरोखरच चांगलं हे करायचं असेल प्रशासन, तर सगळे मोह टाळता आले पाहिजेत, येतात आणि ते विनम्रपणे नाकारताही आले पाहिजेत आपल्याला अशा प्रकारचे मोह. तर मग आपण पुढे जाऊ शकतो. आणि जर तुम्ही प्रशासनामध्ये एखादी चुकीची गोष्ट केली आणि मग दुसऱ्याला सांगायला आला की ते नियमात बसणार होत नाही, तर मग जिल्हा परिषद किंवा या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कोणी सोडत नाही. ते सगळं पाठीमागचं काढतात आणि सभेमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीमध्ये असं सगळं हे करतात. त्यामुळे मला वाटतं की एक पहिल्यांदा अशा ह्याच्यात आलो की लोकसेवा आयोगातनं जर आपण आलो असेल, तर लोकसेवेचं वृत्त जर आपण ठेवलं, तर मला वाटतं सगळे बाकीची जी आमिषे आहेत ती आमिषे आपल्याला राहतील असं मला वाटत नाही. आणि त्या पद्धतीने गेलं तर जीवन सुखी आणि संपन्न होतं. म्हणून मी बऱ्याच वेळा माझ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारतात बऱ्याचशा वेळा की तुमचं कसं काय हे सगळं आनंदी राहण्याचं. मला असा एकही दिवस कधी आला नाही की मला रात्रीची झोप लागली नाही. मी काहीतरी ऑफिसमध्ये असा डिसिजन घेतला आणि त्यामुळे मला झोप लागली नाही वगैरे वगैरे. आणि मी माझ्या निर्णयाशी ठाम राहतो. भले मला बदली केली तरी चालेल. आणि हे मी अनुभवलेलं आहे माझ्या सेवेमध्ये सुद्धा. करून करून शेवटी काय होतं, आपली बदली होते. बदलीसाठी जर आपण तयार असेल तर मला वाटत नाही की प्रशासनाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. पण एकदा जर आपल्या कामाचा जर तुमच्यावर हे जर लोकांना कळलं तर मात्र लोक डोक्यावर घेतात. आणि हा मी साताऱ्याला अनुभव घेतलेला आहे. मी साताऱ्याला खूप अनुभव घेतलेला आहे. इव्हन भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची चौकशी करायसाठीच्या कमिटीनं संपूर्ण जनरल बॉडीने ठराव करून माझी निवड केली. माझ्याकडे तो ठराव सुद्धा अजून आहे. तर अशाही गोष्टी आहेत की आपण लोकांसाठी किती करतो, काय करतो, हे अतिशय महत्वाचं आहे मला वाटतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून ते अवघड आहे असं मला वाटत नाही सध्या परिस्थितीमध्ये. पण आपल्याला मोह टाळता आले पाहिजेत. मोह टाळलं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. सर, यानंतर पार्टिसिपंट मधून सगळ्यात शेवटचा प्रश्न घेऊया. डॉक्टर गजानन पाटील सरांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. गजानन पाटील सर. मुग्धा मॅडम त्यांना अनम्यूट करा. हो हो. नमस्कार सर, गजानन बोलतो. बोलू. मला प्रश्न नाही विचारायचा सर, मला फक्त एक आठवण सगळ्यांना सांगायची आहे
आपण दोघे तुम्ही 9वीला होतो, तुम्ही 10वीला होता. कारण मगाशी ह्या सगळ्या अनुषंगाने एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेतली पाहिजे. ती फक्त मला सांगावीशी वाटते. तुम्ही 10वीला होता, मी 9वीला होतो आणि आता जसे तुमचे केस आहेत तसेच केस 10वीला असतानाचे होते. आणि तुम्ही आपली शाळा आपल्या मगाशी शाळेचं वर्णन केलं तुम्ही. खूप वाईट अवस्थेत शाळा होती. गल्लीत आपला परिपाठ व्हायचा. आदरणीय शिंगे सर आपले मुख्याध्यापक होते आणि त्या मीच असायचो की सगळ्यांच्या पुढे राहून परिपाठ घेतानाही तुम्ही असायचे आणि परिपाठामधून दाखवायचे आणि सगळ्यांची शाबासकी मिळवायचे. तेव्हा माझं लक्ष फार तुमच्याकडे असायचं. कारण परीट सर मला नेहमी म्हणायचे की तुला काही येत नाही आणि तो पाटील कसा आहे बघ, त्याच्याकडे काहीतरी बघ, त्याच्याकडनं काहीतरी शिक, असं मला म्हणायचे. मात्र तुम्ही 10वीला होता त्यामुळे तुमच्याबद्दल मला खूप आदर होता. तानाजी विष्णू चव्हाण म्हणून तुमचे वर्गमित्र होते. तो गणितात 1 नंबरचा विद्यार्थी होता. पण मी हे सांगण्याचं एवढंच कारण सर सगळ्यांना माहित असायला हवं की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आपण शिकलो आणि मगाशी तुम्ही जे काही मगापासून जे सांगितलेलं आहे त्याचं एकच रूट आहे आणि तो रूट म्हणजे आपण ज्या संस्कारात शिकलो, ज्या परिस्थितीमध्ये शिकलो, ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या शिक्षकांनी आपल्यावर संस्कार केले आणि तेच संस्कार सर तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून सगळे दिसत आहेत. आणि हे मला सांगावं, मला अभिमान आहे की तुम्ही माझे वर्गमित्र आहात. तुम्ही जरी मी तुमच्या मागे 1 वर्ष असेल तर तुम्ही माझे वर्गमित्र आहात आणि तुमचा बराचसा आदर्श त्यावेळी मला होता. आणि विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा हायस्कूलला नोकरीला लागलात म्हसव्याला त्यावेळी सायकलवरून जायचे शाळेला आणि त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीचं, तुमच्या सगळ्या गोष्टींचं. आणि पुढे तुम्ही आता जे काही सांगितले सगळं मला माहित आहे. पण मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगेन की दिनकर पाटील साहेबांची जी उंची गाठलेली आहे त्या उंचीचं एकमेव जर कारण असेल तर अत्यंत नम्र, अत्यंत पारदर्शक जीवन त्यांनी जगलेलं आहे आणि हे जीवन आम्हाला सगळ्यांना आदर्श आहेत सर. आणि म्हणून मला इथं हा थोडासा अनुभव शेअर करायचा वाटला. धन्यवाद सर. धन्यवाद पाटील सर. यानंतर माननीय दिनकर पाटील सरांना मी विनंती करते की आता हा जो क्वेश्चन राऊंड राहणार आहे हा तुम्हाला एका शब्दात सांगायचा. रॅपिड फायर क्वेश्चन राऊंड आहे. नाही तुम्ही मला एक असं वाटतं की सगळ्यांसाठी सांगायचं एक कारण आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की तुमच्या संपूर्ण जीवनातला आनंदाचा क्षण कोणता? तो घेणार. हो. तर हा मोठा भाग असतो. मी बऱ्याच वेळा बघितली प्रत्येकाला तो विचारला जातो की जसं मगाशी विचारलं मधुकरने की चॅलेंजेस काय आहेत? तर तुमच्या ह्याच्यातला आनंदाचा क्षण कोणता आहे? तर मला एवढ्यासाठी सांगावं या ठिकाणी वाटतो की कारण आत्ताच्या कुटुंबीय व्यवस्थेमध्ये हे सगळ्यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आपल्याला सांगतो की मी माझं डायरेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. परीक्षा परिषदेमधून प्रमोशन मिळालं, मी जॉईन झालो आणि मी दुसऱ्या दिवशी माझ्या गावी गेलो आणि गावी गेल्यानंतर मी अगोदरच फोन करून ठेवला होता की मी 11 वाजेपर्यंत पोहोचतो घरी म्हणून. आणि वाटेत असं झालं की जाता जाता बरेचसे लोक भेटले मध्ये, कोणी सत्कार केला, काही केला, असं केलं आणि मला पोचायला उशीर झाला. 11ला पोहोचणारा मी जवळ 1 वाजले. तर माझे आई वडील 1 वाजेपर्यंत एकसारखी ते दाराकडे डोळे लावून बसलेले होते. अजून कुठं आला नाही, अजून कुठं आला नाही. आणि मग मी आत गेल्यानंतर ते इतके धाय मोकालून रडले, इतके धाय मोकालून रडले. आणि मग त्या दिवशी मी आनंदाश्रूचा काय अनुभव आहे तो घेतला. मला वाटतंय अनेक वेळा मी अनेकांच्याकडनं ऐकलं आनंदाश्रू काय असतात, पण प्रत्येकाला अनुभव मिळाला की नाही मला माहित नाही. पण मला मात्र अनुभव मिळाला की आनंदाश्रू काय असतात हे त्या दिवशी मला कळालं. आणि प्रत्येक आई वडिलांच्याकडनं हीच अपेक्षा असते की आपला मुलगा मोठा व्हावा आणि त्यांना कुठंतरी जाणवलं होतं की आपला मुलगा मोठा झालाय आणि म्हणून ते मोठमोठ्याने रडत होते. मला वाटतं याच्या इतका आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात नाही आणि ते कोणाच्याही आयुष्यात असू नये. ज्यांच्या आई वडिलांच्यामुळे, ज्यांच्या संस्कारामुळे आपण पुढे जातो त्या आई वडिलांना आयुष्यामध्ये कुणीही आणि कधीही विसरू नये असं मला या निमित्तानं सगळ्यांना सांगावं असं वाटतं.
सर, आपला संवेदनशील अधिकारी याच आनंदाचं निर्माण झालेला आहे. सर, एक शब्दच पाहिजे फक्त. तुमचा आज छंद. वाचनाचा, गायनाचा. ओके. एका शब्दात दिनकर पाटील. माणूस. व्हेरी गुड. तुमचं शल्य आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये. शल्य असं नाही सांगता येणार काही. ओके. आवडता लेखक. लेखक मी आवडता असं नाही ठेवलं, एका शब्दात नाही देता येणार. आता माझ्या इथे सुद्धा जी पुस्तकं आहेत ना, तर मी स्वतःला असं बांधून घेतलेलं नाही. मी यशवंतराव चव्हाणांच्या सगळी पुस्तकं वाचली आहेत, अब्दुल कलामांची वाचलेली आहेत, त्यानंतर परवा जे आले होते त्यांचीही वाचलीत आपली. आणि आणि अनेक पुस्तकं आहेत इथे माझ्याकडे. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, एक म्हणजे विवेकानंदांची पुस्तकं आहेत, महात्मा गांधींच्यावर पुस्तकं आहेत, आणि हे बदलत जातं. कुठला आवडता लेखक वगैरे असं राहत नाही. मी सुरुवातीला महात्मा गांधींची पुस्तकं खूप वाचली आहेत, त्यांचे अनेक प्रकारचे हे वाचले. त्यानंतर स्वामी विवेकानंदांची वाचलेली आहे, मग शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही सगळी वाचलेली आहेत. सुधा मूर्तींची पुस्तकं वाचलेली आहेत. इव्हन अशी माझ्याकडे जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये विविधता आहे. आणि ते मी इव्हन ओशोची पुस्तकं आहेत, मी ओशोची पुस्तकं फार वाचतो. मी तुम्हाला सांगेल, शिक्षण क्रांती म्हणून सगळ्या लोकांनी ओशोचं पुस्तक वाचावं. परवा बंडखोर म्हणून एक पुस्तक आहे, ते मी परवा काल वाचून संपवलं. आणि त्यामुळे असं कुठलं तरी बंधन घालू नये. एकच बंधन घातलं की त्या विचारानंच आपण प्रेरित होतो आणि तोच विचाराचा पगडा आपल्या मनावर राहतो, आपण आपले राहत नाही. त्यामुळे विविध वाचन केलं तर मग आपण आपले राहतो, इतरांच्या विचारांचा पगडा आपल्यावर पडत नाही. त्यामुळं असा कुठला लेखक असं नाही. ओके. आणि सगळ्यांना माहित आहे की तुम्ही उत्तम गायक सुद्धा आहात, आणि होय. सध्या बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. तर असं एखादं उत्कृष्ट गाणं आणि 2 ओळी जर गुणगुणता आल्या त्या गाण्याच्या तर त्या. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वा, खूपच छान. आपण आता शेवटाकडे जाऊया. कान तृप्त झाले आणि मन तर अजून भरलं नाही. बरेच प्रश्नांची यादी अजून शिल्लक आहे, चॅट बॉक्स मध्ये आहे, माझ्याकडे सुद्धा आहे, पण आपली वेळ संपत आलेली आहे. तर मुग्धा मॅडम, आपण आता संपवूया. शेवटी फक्त 4 ओळी आदरणीय दिनकर पाटील सरांसोबत ज्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्यांसोबत शेअर करते आणि मग थांबते. आदरणीय सर, वेगवेगळे उपाय, वेगवेगळ्या योजना. लॉकडाऊन मध्येही मुले शिकावी ही तुमची संवेदना. स्मार्टफोन, टीव्ही, रेडिओ, तंत्रज्ञान घेतले आपण मदतीला. स्मार्टफोन, टीव्ही, रेडिओ, तंत्रज्ञान घेतले आपण मदतीला. संकट काळात नव्या वाटा, सलाम तुमच्या कल्पकतेला. फेसबुक, युट्यूब, दीक्षा ऍप यातून शिक्षणाचा हा ध्यास. संचालक साहेब, आपणास आहे गुणवत्तेची कास. अधिकारांच्या सक्षमीकरणासाठी विविधांगी चर्चा व्याख्यान यांचे आयोजन. अधिकारांच्या सक्षमीकरणासाठी विविधांगी चर्चा व्याख्यान यांचे आयोजन. प्रत्येक सत्राचे 7 म्हणजे आपले समारोपीय मार्गदर्शन. तुमच्या प्रत्येक शब्दातून समोर येतो संवेदनशील अधिकारी. तर तुमच्या प्रत्येक शब्दातून समोर येतो संवेदनशील अधिकारी. तुमच्या मार्गदर्शनात काम करण्यास आम्हा सर्वांना मिळाली आहे उभारी. शिकणे व शिकविण्याच्या प्रक्रियेसाठी आपले करावे तेवढे कौतुक कमी. साहेब, तुमच्या कारकिर्दीत राज्यातील गुणवत्ता वाढणारच ही आम्हास आहे हमी, आम्हास आहे हमी. धन्यवाद सर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच सर. आपण खूप छान मार्गदर्शन केले आज. खूप छान